सध्याच्या नवी पिढीतील स्वावलंबी महिलांच्या एकल महिला संख्येत होत असलेली वाढ संशोधनाचा विषय आहे. या प्रश्नाकडे पत्रकारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं मत गुरुवारी धाराशिव येथील समर्थ सभागृहात बाई माणूस रिसर्च मीडिया फाउंडेशन, RSCD आणि जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारांसाठी हवामान बदल, दुष्काळ आणि हवामान संकटाची पूर्वसूचना प्रणाली यासह महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना लोकप्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता शहापूरकर यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, सचिव रवींद्र केसकर उपस्थित होते. लोकप्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता शहापूरकर पुढे बोलताना म्हणाल्या की वातावरणातील बदलांचा महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाकडे जसं दुर्लक्ष केलं जातं, तसं पूर्वी कौटुंबिक अडचणीतून जसे पतीच्या आकस्मिक मृत्यू, जाच, घटस्फोटित एकल महिलांची संख्या पाहता स्त्री पुरुष समानता कुठे आहे? सध्याच्या महिला स्वावलंबी कौटुंबिक बंधने झुगारत आहेत, त्या पतीच्या बंधनात सुद्धा राहायला तयार नाहीत. जुन्या पिढीच्या तुलनेत नवीन पिढीतील विशेषतः नोकरी करणाऱ्या स्वावलंबी एकल महिलांचं प्रमाण वाढत आहे. याकडेही पत्रकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याची कारणमीमांसा शोधायला हवी, नाहीतर याचा एक दिवस विस्फोट होईल. त्या तुमच्या घरात स्वयंपाक करण्याला नकार देऊ शकतात, अशी खंत व्यक्त करत त्यांनी तुम्हाला तिच्याशी जुळवून संसार करायचा असेल, स्वयंपाक यायला हवा, हा नव्या पिढीतील वास्तविक होतं. असलेला बदल स्वीकारावा लागेल, असं त्यावेळी बोलताना म्हणाल्या. या कार्यशाळेत असर संस्थेच्या अंकिता भातखंडे यांनी पर्यावरणातील बदलाचा, दुष्काळाचा महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकला, तर सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी ऊसतोड महिलांच्या आरोग्याबाबत नियमावली करून त्यांच्या प्रसव काळात त्यांना सुट्टी, रोजंदारी मिळायला हवी असं सांगितलं. तर SSPच्या तबस्सुम मोमीन वातावरणातील बदलामुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे. NTV न्यूज मराठी, धाराशिव.